ओके. परत एकदा प्रभूच्या नावात तुमचं सर्वांचं या मीटिंगला मी स्वागत करतो. प्रियांनो, आपण ही मीटिंग, ही प्रार्थना सभा सुरू करायच्या अगोदर आपल्या गुडघ्यांवर येऊ आणि प्रभूसमोर नतमस्तक होऊन त्याला विनंती करूया की तो आपल्यामध्ये सामील हो. ओके. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, पित्या, तू हा दिवस, ही संधी तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. प्रभू, तू खूप चांगला आहेस आणि त्यामुळे आम्ही जिवंत आहोत. आम्ही हे जीवन अनुभव घेत आहोत ह्या जीवनाचा. प्रभू, ह्या जीवनात सर्व काही करत आहोत आणि प्रत्येक चांगल्या गोष्टींसाठी, प्रत्येक चांगल्या अनुभवांसाठी आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद म्हणतो. प्रभू पित्या, ही स्टडी आता सुरू करत असताना प्रथम आम्ही तुला विनंती करतो की तू आमच्या सोबत हो. आज आम्ही प्रार्थना आणि बायबल अभ्यास ह्यामध्ये काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे, काय रिलेशनशिप आहे, हे शिकत असताना प्रभू, तू आम्हाला तुझ्या आत्म्याने, खऱ्यापणाने, चांगल्या प्रकारे प्रभू तुझ्या आत्म्याने आम्हाला शिकव आणि आमची आध्यात्मिक उन्नती करून घे. प्रभू, सर्व काय आम्ही जे करो, त्यानंतर जे काय करू प्रभू, ते सर्व तुझ्या गौरवासाठी हो. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आजचा आपला विषय आहे प्रार्थना आणि बायबल ह्यातील संबंध किंवा ह्याचं रिलेशन. ठीक आहे. प्रार्थना आणि बायबल स्टडी किंवा बायबल अभ्यास जो आपण करतो, ह्याचा संबंध काय आहे का? हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ह्याचं काय संबंध नाहीये? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा. संबंध आहे का नाहीये? आहे ब्रदर. आहे. ओके. थँक्यू प्रियांनो. खरोखर मी तुम्हाला सांगतो की ह्यामधली इतका खोल असा संबंध आहे, कनेक्शन आहे, रिलेशनशिप आहे. मी ही स्टडी देण्यासाठी खूप उत्सुक होतो. ही स्टडी देण्यासाठी, तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. का? कारण का हा विषय एक असा विषय आहे ज्याच्याबद्दल कोण कधी बोलत नाही. तेवढंच नाही प्रियांनो, हा एक असा विषय आहे जे आपण मागील 2 आठवडे ज्या गोष्टी शिकत होतो, मन, शरीर, प्रभू येशूचं आपल्या संती बोलणं, मदत करणं, हे त्या विषयाला, त्या विश्वास आधारित विषयांना जुळून हा विषय आहे. समजते? आमेन. ओके. ओके. तर प्रियांनो, आवर्जून हा विषय समजायचा प्रयत्न करा. हा विषय असा विषय आहे जो आपलं जे जीवन आहे ते खरोखर आध्यात्मिकरित्या बदलू शकतो आणि हे सर्व देवाची कृपा आहे, नाही का? असं नाही की मी शिकवतोय म्हणून. नाही. शास्त्रात जे सत्य आहे ते माझं मांडायचं काम आहे, तुमचं ऐकायचं काम आहे आणि तुमचं जीवन फलद्रूप करून घेणे किंवा तुमच्या जीवनाचं सोनं करून घेणे, हे तुमचं काम आहे. आमेन. 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 आमेन ब्रदर. आमेन. 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 येस. थँक्यू प्रियांनो. तर बायबल स्टडी आणि प्रार्थना ह्यामध्ये संबंध काय आहे? पहिली गोष्ट, प्लीज कोणीतरी हा विषय वाचा, पॉइंट वाचा. प्रार्थना बायबल अभ्यासासाठी हृदय तयार करते. येस. प्रार्थना बायबल अभ्यासासाठी तुमचं हृदय जे आहे प्रियांनो, हे तयार करते. बरेच लोक प्रार्थना बाबतीत किंवा बायबल स्टडी बाबतीत थोडे कमकुवत आहेत. बरेच लोक बायबल स्टडीबद्दल थोडे आळस करतात. जर त्यांना आपण विचारलं, बाबा तू का आळस करत आहे, का बायबल वाचत नाही, तर म्हणतात की बायबलमध्ये जे लिहिलंय ना, सर्व गोष्टी माझ्या डोक्यावरून जातात. ते म्हणतात बायबलमध्ये जे लिहिलं आहे त्या गोष्टी मला समजत नाही. प्रियांनो, खरोखर आहे, बरोबर आहे. बायबल जे आहे हे सोपं पुस्तक नाहीये. बायबल जे आहे ते कठीण असू शकतं. का? तर आपण पापी मनुष्य आहे.
पण बायबलसारखं सुंदर पुस्तक नाहीये. आमेन. आणि त्यासाठी मी म्हणत आहे, त्यासाठी प्रियांनो मी म्हणतो, की जर तुम्ही बायबल स्टडी करू इच्छित असाल, तर पहिले तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना करून तुम्ही सुरू करा. तुमचं जे बायबल अभ्यास आहे, तो इतका सुंदर जाईल प्रियांनो. तुम्ही छोटे छोटे वचनं पण वाचले ना, त्याच्यात पण पवित्र आत्मा देवाचा तुम्हाला प्रेरित करतो आणि सखोल रहस्य तुमच्या समोर स्पष्ट, खूप साध्या रीते तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ओके. आणि म्हणून बायबल स्टडी करायच्या अगोदर प्रथम तुम्ही आणि मी डोळे झाकून देवाकडं प्रार्थना केली हवी आहे. आमेन. 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 आमेन आमेन. कोणी हे सुंदरसं वचन वाचू शकता प्लीज? जर तुम्हाला शहाणपणाची गरज असेल तर देवाकडे मागा, कारण तो सर्वांना मुक्त हस्ताने देतो आणि दोष देत नाही. याकोब 1:5. आमेन आमेन. जर तुम्हाला शहाणपणा किंवा जे विजडम म्हणतो आपण, ज्ञान म्हणतो ज्याला आपण, त्याची गरज भासत असेल, बायबल उघडताय पण समजत नाही, किंवा बायबल स्टडी खूप केली, आता बायबल स्टडी थांबली येऊन एका पॉईंटवर, त्यापुढं काही समजत नाही राहिले की ह्या पुढं रस्ता आहे का नाही, तर शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही त्या देवाकडं मागा. आणि हा परमेश्वर जो आहे तो असा आहे जो कधी ज्ञान असं धरून ठेवत नाही. नाही ह्याला देणार नाही, नाही मी ह्याला धडा शिकवेल मगच ह्याला काहीतरी पुढचं देईल, असं नाहीये. आपला परमेश्वर तसा नाहीये. हे शास्त्र आपल्याला ह्या वचनात सांगतं प्रियांनो. हे सांगत आहे की तुम्ही मागा आणि तो खूप मोकळ्यापणाने तुम्हाला द्यायला तयार आहे. प्रॉब्लेम काय होतो? आपण शहाणपणा करतो. आपण शास्त्र उघडतो आणि पानं उघडतो आणि आपण आज मी कोणचं वचन वाचू? माझा मूड हा आहे तर मी हे वचन वाचतो. मी हे करू का? मी ते करू का? मी काय करू? शास्त्र उघडायच्या अगोदर आपण हेही परमेश्वराला मागू शकतो आणि म्हणू शकतो की प्रभू तुला काय वाटतं, मी काय वाचू? आणि जर आपण हे करायला तयार असो तर तुम्ही बघताल प्रभू तुमच्याशी बोलेल. प्रभू तुम्हाला सुचवेल की बाळा तू हे पुस्तक वाच, किंवा हे उघड, किंवा ह्या वचनांबद्दल तुला जास्त माहिती नाही, तिथे जा. आमेन. समजते प्रियांनो? आमेन. 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 ओके. दुसरी गोष्ट लक्षात घ्या. कोणी हा पॉइंट वाचेल? वाचू का ब्रदर? प्लीज वाचा मीनाताई. बायबल शिकवते की कसे आणि कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी. आमेन. आमेन. बायबल काय शिकवते? कसे आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. आता पहिले आपण बघितलं की प्रार्थना तुम्हाला बायबल स्टडी करण्यासाठी कशी तयार करते. पण इथं काय होतं, आता तुम्ही बायबल स्टडी करायला लागले तर बायबल स्टडी केल्यामुळे किंवा बायबलचं वाचन रोजचं केल्यामुळे बायबल तुम्हाला दाखवतं की तुम्ही कशाबद्दल प्रार्थना केली पाहिजे. ओके. प्रभूची प्रार्थनाच घ्या उदाहरणार्थ. आपल्याकडं भल्या मोठ्या गोष्टी आहेत प्रार्थना करायसाठी, आपण बऱ्याच गोष्टींबद्दल प्रार्थना करतो, पण प्रभूच्या प्रार्थनेत जो फॉर्मॅट आपल्याला दिला आहे तो खूप सुंदर आहे प्रियांनो. तो फॉर्मॅट आपण फॉलो करतोय का? ओके. एक उदाहरणासाठी बोलत आहे मी. तसंच बायबलमध्ये अनेक गोष्टी आहेत. प्रार्थना कसं करावं, प्रभूने अनेक सत्य आपल्यासमोर येऊन 2000 वर्षामागे तुमच्यासाठी, माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी, माझ्यासाठी मांडलं आहे. तर आपण जेव्हा बायबल स्टडी करतो किंवा बायबल स्टडी करेल तेव्हा त्या बायबलमध्येच तुमच्यासाठी मार्गदर्शन आहे की तुम्ही काय करावं. जर कोणी हे वचन वाचू शकलं तर प्लीज. ही आमची खात्री आहे की जर आपण काहीही देवाच्या इच्छेनुसार मागितले तर तो आपले ऐकतो. योहान 5:14. आमेन. आता शिष्य म्हणत आहेत, ओके, हे शिष्य म्हणत आहेत की ही आपली खात्री आहे की आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जे काय मागतो ते परमेश्वर ऐकतो. शास्त्र जे तुम्ही वाचन करताय, जे तुमच्याशी बोलतंय, देवाची इच्छा प्रकट करत आहे,
त्या शास्त्रानुसार किंवा बिलकुल त्या शास्त्राबरोबर तुम्ही त्या संदर्भात तुम्ही देवाकडं मागत आहात, त्या विचारांनी देवाकडं मागत आहात आणि ती प्रार्थना देव ऐकतो. ती प्रार्थना देवाला ऐकायला आवडती. कारण का शास्त्र जे आहे ते स्वार्थ मिटवायसाठी लिहिलं आहे. पण स्वार्थी व्यक्ती काय करतो, सर्व गोष्टी जे त्याला पाहिजे ते मागतो, पण शास्त्र आधारित मागत नाही. पण जर तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करायला लागले ना शास्त्राचा, मी खरं सांगतो, जर तुम्ही रोजच्या रोज बायबल स्टडी करायला लागले, ओके, नुसतं वाचन नाही, खरोखर तुम्ही रोजच्या रोज बायबल स्टडी करत असाल, गोष्टी ग्रहण करत असाल, समजून घेत असाल, तर तुमच्या प्रार्थनेमध्ये एक परिवर्तन येईल. आमेन. आमेन. Amen. आमेन. Amen. प्रियांनो, ज्या प्रार्थनेत बायबलचे वचनं नाहीयेत, जी प्रार्थना बायबलच्या वचना आधारित नाहीये, ती प्रार्थना रिकामी आहे, ती प्रार्थना कमकुवत आहे, ती प्रार्थना कमजोर आहे. कदाचित ती प्रार्थना तुमच्या घराच्या जे कौल आहे ना, कौल त्याच्यावरती पण जात नसेल. समजते मी काय म्हणतोय? हो आमेन. हो ब्रदर. ओके आमेन आमेन. ओके. तिसरी गोष्ट पाहूया. कोणीतरी हे तिसरा पॉइंट वाचा प्लीज. बायबल अभ्यासाच्या माध्यमातून देव आपल्याशी बोलतो आणि प्रार्थना हे आपले उत्तर असते. ओके. तर आता बायबल स्टडी तुम्ही करताय, तर बायबल स्टडीमध्ये होतं काय? आता काय जणांना माहिती असेल, पण तरी पण मला हे सांगणं माझं काम आहे. जेव्हा तुम्ही बायबल स्टडी करताय ना प्रियांनो, तेव्हा अक्षरशः परमेश्वर तुमच्यासोबत बोलत आहे. जर तुम्ही बायबल स्टडी जशी योग्यरीत्या करायची आहे, वचनाला वचनं लावून तुम्ही एक एक गोष्ट समजायचा प्रयत्न करत असाल, तर हे काय दुसरं कोणतरी बोलतंय किंवा तुमचं मन तुमच्याशी बोलतंय असं नाहीये. जर तुम्ही हा फॉर्म्युला वापरत असाल की वचनाला वचन जोडून, अनेक वचन घेऊन, सर्व वचन एकत्र पाळून ठेवून तुम्ही त्याच्यावर विचार करताय, तर मग तुम्ही खात्री बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त पिता त्यांच्या आत्म्यात तुमच्यासोबत बोलत आहे. कारण का शास्त्र जे आहे ते आत्मा आहे. आमेन. समजते मी काय म्हणतोय? आमेन. 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 आमेन आमेन. ओके. आणि मग त्यापुढे जेव्हा तुम्ही बोलताय, तुम्ही स्टडी करताय, ओके, तुम्ही स्टडी करताय तेव्हा पिता बोलतोय, तुम्ही प्रार्थना करताय, म्हणजे तुम्ही आता पित्यासंती बोलताय. ओके. आता मला हेच तुम्हाला हे 2 वचनातून दाखवायचंय. निर्मयामध्ये पहिले प्रार्थनेबद्दल लिहिलं आहे. कोणीतरी पटकन वाचा प्लीज. माझ्याकडे हाक मार, मी तुम्हाला उत्तर देईन आणि तुम्हाला मोठ्या व अद्भुत गोष्टी दाखवीन ज्या तुम्हाला माहित नाहीत. इर्माया 33:3. आमेन. आमेन. प्रियांनो बघा, इर्मायामध्ये प्रभू म्हणतो की तुम्ही माझ्याकडे हाक मारा. ओके. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यासोबत बोलावं. ओके. म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हटलो की बायबल अभ्यास तुम्हाला शास्त्र समजण्यात मदत करते. शास्त्र समजण्यात म्हणजे काय? बायबल अभ्यास अगोदर तुम्ही प्रार्थना जेव्हा करता, तेव्हा तुम्हाला देवाची वाणी ऐकता यावं ह्यासाठी तुम्ही तयार होता. आमेन. समजते मी काय म्हणतोय? आमेन. आमेन. आमेन आमेन. Amen. ओके. तर आता ही वाणी ऐकली, तुम्ही प्रभू संती बोलता, प्रभू मला माझे वेदना हे आहेत किंवा माझे प्रॉब्लेम हे आहेत किंवा मला हे समजलं नाही किंवा मला ते हवंय. प्रभू तुमच्यासमोर परत अनेक गोष्टी ठेवतो, अनेक दृष्टिकोनाने किंवा अनेक माध्यमातून प्रभू तुमच्यासोबत माझ्यासोबत बोलतो. मग ते त्याची उत्पत्ती असो, म्हणजे निसर्ग असो किंवा त्याचे लोक असो, त्याचं शास्त्र असो, पवित्र आत्म्याचं तुमच्यावर एक वर्षाव असो, प्रभू बोलतोय आणि तुम्हाला समजेल पण. ओके. ह्याचंच दुसरं उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय. आपण तिसराच पॉइंट बघतोय. हे पहा, कोणी हे वचन वाचेल पटकन? तुझे वचन माझ्या पावलासाठी दीपस्तंभ आहे.
आणि माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. स्तोत्रकरिता 119 10-5 वचन. थँक्यू मीनाताई. तर शास्त्र आपल्याला म्हणते की तुझं वचन, ओके, शास्त्रातच लिहिलंय हे वचन, खूप प्रसिद्ध असं वचन आहे, तोंडपाठ आपल्याकडे असायला हवे सर्वांना, की देवाचं वचन जे आहे ते आपल्या पायाला दिवासारखं आहे किंवा ते आपल्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. ओके, का आहे प्रकाशासारखं? कारण त्याच्यातून प्रभू बोलत आहे तुमच्यासोबत. ओके, तुम्ही प्रार्थनाद्वारे तुम्ही प्रभूसंती बोलताय आणि प्रभू त्याच्या वचनाद्वारे जो एक माध्यम आहे त्याद्वारे तो तुमच्या सोबत बोलत आहे. महत्वाचं माध्यम आहे पण तो एक माध्यम आहे. ओके, त्याच्याद्वारे तो तुमच्या सोबत बोलत आहे. आता ह्या झाल्या सर्व बेसिक गोष्टी. आता आपण थोडं ॲडव्हान्स गोष्टींकडे येऊया. ठीक आहे, तुम्ही तयार आहात? हो ब्रदर. ओके, कोणीतरी हा 4था पॉइंट वाचा. देवाचे वचन आपला विश्वास वाढवते, जो प्रभावी प्रार्थनेसाठी आवश्यक आहे. येस, देवाचं जे वचन आहे, देवाचं जे शास्त्र आहे, ते शास्त्र वाचल्याने तुमचा विश्वास वाढतो. ओके, विश्वास वाढत आहे म्हणून ज्या विश्वासाने तुम्ही प्रार्थना करता ती प्रार्थना ऐकली जाते. सुंदर आहे ना? आता जर तुमचा विश्वास कमकुवत आहे, तुम्ही वचन वाचत नाही राहिलाय पण तुम्ही प्रार्थना करू इच्छित आहे, तुमचा भर पूर्ण प्रार्थनेवर आहे, नाही होणार प्रियांनो. तुमचं रोजचं काम आहे की तुम्ही बायबल उघडा, एकांत घ्या, बायबल स्टडी थोडीशी करा, काही गोष्टी समजत नसतील त्याच्यावर अजून थोडा भर टाका, अजून गोष्टी चांगल्यारीत्या समजून घ्यायचा प्रयत्न करा. एकटं जमत नसेल तर व्हिडिओ पहा किंवा इतर प्रियजनांना संधी घेऊन करा, काय हरकत नाही. पण बायबल स्टडी केल्यामुळे, बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुमचा विश्वास दिवस आणि दिवस वाढायला लागतो. ओके, आणि शास्त्र आपल्याला काय सांगतं? शास्त्र आपल्याला सांगतं की विश्वास विना परमेश्वराला विनवणं, प्लीज करणं मुश्किल आहे, इम्पॉसिबल आहे. बरोबर आहे का नाही? हो ब्रदर. हिब्री 11 मध्ये हे लिहिलंय प्रियांनो, विश्वास, तुम्ही जर विश्वास प्रकट करू नाही शकत प्रभू समोर, प्रभूसाठी, प्रभूसंती, तर त्याला तुम्ही नाही विनू शकता किंवा त्याला प्लीज करू नाही शकता, कारण का त्याच्या संती नुसतं विश्वास चालतो. ओके, आणि का चालतो ते पण महत्वाचं आहे, ते पण कधीतरी आपण विचार करू शकतो त्या गोष्टींवर. पण आजसाठी तुम्ही हे वचन वाचा कुणीतरी प्लीज. विश्वास ऐकल्याने येतो आणि ऐकणे देवाच्या वचनाने होते. रोमकर 10:17. ओके, हे वचन थोडंसं गुगल ट्रान्सलेट झालंय, क्षमा करा. पण हे वचन काय सांगते आपल्याला? हे वचन आपल्याला हे सांगत आहे प्रियांनो की विश्वास जो आहे तो देवाच्या वचनातून येतो. ओके, तुम्हाला विश्वास हवाय, तुम्ही देवाच्या वचना आधारित प्रार्थना केली, तुम्ही देवाचे वचन रोज वाचले पाहिजे. ओके, सॉरी, परत एकदा सांगतो, तुम्हाला जर विश्वास हवाय, तुम्हाला चांगला विश्वास हवाय, तुम्ही रोज देवाचे वचन वाचले पाहिजे, देवाच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे. ओके, कारण का दुसरा तिसरा मार्ग नाहीये प्रियांनो, विश्वास तिथूनच उत्पन्न होतो. ओके, किंवा असे लोक, ठीक आहे, परत एकदा दुसऱ्या माध्यमातून सांगत आहे, दुसरी गोष्ट सांगत आहे, हीच गोष्ट आहे पण एक वेगळा अँगल सांगत आहे मी. असे कोण लोक जे देवाचं वचन वाचतात आणि त्याच वचना आधारित जीवन जगतात आणि बोलतात, त्यांच्या प्रभावात राहिल्यामुळे पण तुमच्यात एक विश्वासाचा कुठेतरी विश्वासाची भावना, विश्वासाची भावना नाही म्हणता येणार, पण विश्वासाची जे विचार आहेत, जे संकल्पना आहेत, जे एक जीवन जगायची पद्धत आहे, ती तुमच्यामध्ये कुठेतरी सुरू होती यायला. समजते मी काय म्हणतो? हो ब्रदर. ओके आमेन. ओके, तर प्रियांनो, हे खूप स्पष्ट गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना समजलीच असेल. आपण 5वा पॉइंट बघूया. ओके, 5th पॉइंट, खूप खूप महत्वाचा पॉइंट. कोणीतरी पटकन
हे वाचा. प्रार्थना बायबलच्या शिकवणी आपल्या जीवनात लागू करण्यात मदत करते. ओके. प्रार्थना बायबलच्या शिकवणी किंवा बायबलच्या गोष्टींमध्ये जे प्रभूची इच्छा आहे, प्रभूचं जे मार्गदर्शन आहे, त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात प्रकट करण्यासाठी, तुमच्या जीवनात त्याचं काही एक मिळन व्हावं, तुमचं जीवन त्याच्या अनुसार चालावं, त्यासाठी प्रार्थना मदत करते. ओके. जेव्हा तुम्ही बायबल स्टडी करून प्रार्थना करता तर हे होतं प्रियांनो. ओके. थोडं उदाहरण देऊन तुम्हाला शिकवतो, समजवतो. आता आपण जे शिकलो मागे त्या गोष्टींना धरून तुम्ही ही गोष्ट समजायचा प्रयत्न करा. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल, तुम्ही जाऊन जे मागचा व्हिडिओ होता, मागचे जे 2 व्हिडिओ होते ते पहा. विनंती करतो तुम्ही पहा आणि हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. आता बघा, उदाहरणासाठी तुम्हा सर्वांना सक्सेस हवा आहे. ओके. तुमच्या लाईफमध्ये जे काय तुम्ही करता त्याच्यात तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे. प्रश्न विचारतो, देवाची ही इच्छा आहे का की तुम्ही सक्सेसफुल व्हावं? हो. हो आहे. ऑफकोर्स देवाची इच्छा आहे प्रियांनो. देवाची इच्छा आहे की तुम्ही जीवनात वाढावं, तुम्ही काहीतरी चांगलं करावं, तुमच्या जीवनातून अनेक जीवन फलद्रूप व्हावं. देवाची इच्छा आहे. जर देवाची इच्छा नसती तर त्यांनी ती मिनिस्ट्री, चांगल्या गोष्टी करायची मिनिस्ट्री, जे सर्वात चांगलं काम म्हणजे देवाची सुवार्ता सांगणं आहे, ते आपल्या हाती दिलं नसतं. ओके. पण त्याच सोबत देवाची इच्छा आहे की आपण वाढत राहावं आणि दुसऱ्यांना पण वाढवत राहावं. आता तुम्हाला हे शास्त्रात समजतं का, दिसतं का की देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की तुम्ही वाढावं? तुम्हाला हे दिसतं का? कधी कधी दिसणं मुश्किल आहे. का तर तशा प्रकारचे याजक, तशा प्रकारचे लीडर आपण फॉलो करतोय, जे आपल्याला ह्या गोष्टी कधी दाखवतच नाही किंवा त्यांना पण दिसत नाही, तर तुम्हाला कसं दाखवतील? ओके. पण जेव्हा शास्त्र आपण वाचतो, शिकतो, त्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला समजायला लागतं की प्रभूची खरोखर इच्छा आहे की आपण आशीर्वादित व्हावं. खरोखर प्रभूची इच्छा आहे की आपलं जीवन फलद्रूप व्हावं, बहुगुणित व्हावं, पृथ्वी आपण व्यापावं. आमेन. 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 आता ही समज जर आपण घेत असेल, तेवढंच नाही पण त्यासोबत अनेक चांगले तत्व आपण शास्त्रातून घेत असेल, तर त्या गोष्टी खरोखर तुम्हाला प्रार्थना मदत करते त्या गोष्टी तुमच्या जीवनात खरोखर आणायला, किंवा त्या गोष्टी खरोखर तुमच्या जीवनात प्रकट करण्यासाठी प्रार्थना मदत करते. जर शास्त्र तुम्हाला देवाची इच्छा प्रकट करते, शास्त्र जर देवाची भावना, तुमच्या प्रती जे चांगले संकल्पना आहेत ते प्रकट करते, तर प्रार्थना काय करते? प्रार्थना तुम्हाला ते देवाचे संकल्पना, ते देवाचे चांगले भावना, विचार तुमच्या प्रती प्रार्थना खरोखर सिद्धीस आणायला मदत करते. आमेन. समजते मी काय म्हणतो? आमेन. 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 उदाहरणासाठी, ओके, उदाहरण देत आहे. जर तुम्ही प्रार्थना करता, प्रार्थनेत तुम्ही डोळे झाकता आणि तुम्ही म्हणता, प्रभू तुझी इच्छा आहे की मी आरोग्यदायक जीवन जगावं. प्रभू मी ही इच्छा पाहत आहे. प्रभू मी इच्छा ही पाहत आहे की तुझी इच्छा आहे की मी आरोग्यदायक जीवन जगावं, आणि त्यासाठी तुम्ही काय मला गोष्टी पण तुझ्या शास्त्रात सांगितलेत की कसं मी माझं जीवन आरोग्यदायक जीवन जगावं, आरोग्यदायक जीवन मिळावं म्हणून मी कसं माझं जीवन जगावं, आणि मी हे फॉलो करतोय प्रभू. आणि प्रभू तेवढंच नाही, परंतु मी हे पाहतो की मी आरोग्यदायक जीवन जगत आहे. मी हे पाहतोय की माझं जीवन, माझं जे आरोग्य आहे ते इतकं चांगलं झालंय. मी हे पाहतो प्रभू विश्वासाच्या डोळ्यांनी, आणि होत आहे. मग मी हे विश्वास ठेवतो. तुम्ही प्रार्थना करताल, जर तुम्ही हे पाहत असताल, जर तुम्ही विश्वासाच्या डोळ्यांनी हे पाहत असताल
की देवाची ही योजना आहे. देवाची ही योजना आहे माझ्यासाठी, तुम्ही हे पाहताय. आणि तेच गोष्ट मी प्रार्थनेत म्हणताय की प्रभू मी पाहतोय की तुझी माझ्या आरोग्याच्या बाबतीत ही योजना आहे. आणि मी पाहतोय आणि मी बघतोय. प्रियांनो, तुमचा विश्वास क्रियाशील होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात इतकं चांगलं आरोग्य मिळवताल, इतकं फलद्रूप होताल, इतकं स्ट्रॉंग होताल की तुम्हाला बघून इतर लोक इन्स्पायर होतील. आमेन. समजते? आमेन. आमेन. ओके. आमेन आमेन. दुसरं उदाहरण देतो. काय जण झगडा करत आहेत, नोकरी संती असो किंवा बिझनेस संती असो किंवा बायको संती असो, वाढत नाही राहिले, चांगलं नाही चालले. प्रार्थना, शास्त्र वाचा, शास्त्रात समजून घ्या देवाची इच्छा तुमच्यासाठी काय आहे. देवाची इच्छा तुमच्यासाठी चांगल्या गोष्टीची आहे. त्या चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या प्रार्थनेत कल्पना करा आणि पहा. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला आज एक उदाहरण सांगतोय, खुलासा सांगतो. मी मागच्या टाइमला मी तुम्हाला सांगितलं होतं, गुडघ्यावर जाणे म्हणजे देवासमोर तुम्ही नतमस्तक होताय किंवा देवासमोर नम्र होताय, आणि हे बरोबर आहे. पण त्याच संती गुडघ्यावर जाण्याचे दुसरे फायदे असे आहेत की जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला लागता ना, आणि तुम्ही त्या आत्म्यात असता, देवाच्या वचनात असता, देवाची वचनं तुम्ही बघत असता तुमच्या आध्यात्मिक डोळ्यांसंती, तेव्हा तुम्ही इतके त्याच्यात मग्न होऊन जाता प्रियांनो की तुमच्या बाजूनी कोण चाललंय ते पण तुम्हाला समजत नाही. तुम्ही गुडघ्यावर बसलाय ते पण तुम्हाला समजत नाही, पण ते दुखणं आल्यावर तुम्ही कुठेतरी उठता. समजलं मी काय म्हणतोय? आता हा जो अनुभव आहे तो तुम्ही जर देवासंती आध्यात्मिक एक खोल सखोल आध्यात्मिक जीवन जगत असाल ना, तरच तुम्हाला हे समजणार. बाकीच्यांना ज्यांना ह्याच्याबद्दल काय माहित नाही त्यांना कधीच नाही समजणार. पण हा अनुभव सर्वजण घेऊ शकतात. सर्वांना इन्व्हिटेशन आहे. आमेन. समजलं? आमेन. आमेन. आमेन आमेन. तुम्ही डोळे बंद करून पहा की देवाची इच्छा काय आहे. तुम्ही कशी ती इच्छा पूर्ण होणार त्याच्याबद्दल विचार करत नका बसू. देवाची इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे ते बघा. बाकी सर्व आपोआप परमेश्वराचा विश्वास करेल. आमेन. समजते? तुम्ही तुमची योजना तो देवाच्या समोर मांडा प्रार्थनेत, तो सिद्धीस नेईल. तुम्हाला न्यायची गरज नाही. तुम्ही नुसतं त्याच्यासाठी पार्टनरशिप करा. तुम्ही नुसतं हा मध्ये हा मिळवा आणि तुम्ही नुसतं चालत राहा. जे काय तुम्हाला सांगितले ते करत राहा आणि नक्कीच यश, चांगलं कुटुंब, चांगले लेकरं, एक चांगलं लग्न, एक चांगली नोकरी, हे सर्व काय तुमचं आहे प्रियांनो. देवाची इच्छा आहे म्हणून मी सांगतोय, म्हणून नाही. आमेन. 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 ओके. आमेन. कोणीतरी हे वचन वाचा प्लीज. आपला वेळ संपलाय, प्लीज लवकर वाचा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. नीतिसूत्रे 4:23. आमेन. आमेन. शास्त्र काय म्हणतं इथं की तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करा. सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करा. आपण हे खूप चांगलं शिकलोय. रक्षण करा म्हणजे काय? तुमच्या अंतःकरणात नकारात्मक गोष्टी येऊ देऊ नका. कोणाबद्दल पण, कोणत्या पण परिस्थितीबद्दल पण चांगले विचार करा. चांगले विचार करा. चांगल्या गोष्टी तुम्ही विचार करत चांगल्या गोष्टी मागा. चांगल्या गोष्टी दृष्टीत ठेवा आणि तुमचं जीवन चांगलं होईल. चांगल्या गोष्टींकडे आकर्षित व्हा. चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा. हेच आपल्याला फिलिपी 4 अध्यायामध्ये शास्त्र शिकवतं. ओके. मी हे वचन तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे प्रियांनो, म्हणून मी जास्त याच्यावर खोल सखोल जात नाही. पण समजून घ्या की तुमच्या जीवनाचा पूर्ण उगम तुमच्या अंतःकरणातूनच आहे. देवाची तर इच्छा आहेच की तुमचं चांगलं व्हावं. देवाची तर इच्छा आहेच की तुमचं जीवन फलद्रूप व्हावं. मात्र आपलाच अविश्वास, आपलेच शंका, आपलेच चुकीचे विचार आपल्या पायी येतात आणि आपण त्याच्यावर ठेस लागून त्याच्यावर आपण पडत राहिलोय. समजते मी काय म्हणतोय? हो दादा. हो ब्रदर. येस. तुम्ही हे करा. जे मी शिकवतोय ते करून पहा. रोजच्या दिवस तुम्ही जर 3-4 वेळेस अशी प्रार्थना केली, शास्त्र वाचलं 2 वेळेस,
मग त्यानंतर मला येऊन चॅलेंज करा, बोला, तुम्हाला काय जर भेटलं नसेल तर मग त्यानंतर मी तुमच्यासाठी 1-on-1 बोलायला तयार आहे. ओके, 1-on-1 बोलायला आता पण तयार आहे, पण ह्या संदर्भात आपण बोलू शकतो. ओके, पण देव करेल, आशीर्वाद देईल आणि तुम्हाला यायची गरज पडणार नाही कधीच. आपण डोळे झाकूया, मान वाकूया पटकन आणि प्रार्थना करूया प्रियांनो. ओके, हे आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू, सुंदरसा दिवस दिलास, खूप चांगली स्टडी आमच्या समोर तू ठेवलीस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. मला बोलण्यासाठी तुझा आत्मा दिला, तुझ्या गोष्टी आम्हाला दिले, त्याबद्दलही आम्ही धन्यवाद म्हणतो प्रभू. आम्ही सर्व हे प्रार्थना व तुझ्या बायबलचा अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी तू आम्हाला खरोखर मदत कर. ही प्रार्थना धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो ऐक. आमेन.